तर काय विषय भावांनो, लीगचा आज शेवट दिवस आहे आणि पहिलीच मॅच ह्या दोघांची आहे आणि हे दोघं पण 2-2 मॅच खेळून त्यातली एक मॅच जिंकल्या, त्यामुळे ही मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात झाली. पहिला शाहिद यांची बॅटिंग होती. भाऊ पहिलाच बॉल हवेत मारला आणि पहिल्याच बॉलला आउट गेला. शाहिद पहिल्या बॉलला आउट गेल्यावर आलम के चेहरे पे मुस्कान आ गई, कारण त्याला पण माहित आहे 70 ते 80% आपण मॅच जिंकलोय, कारण अख्ख्या टीम मध्ये तो एकटाच खेळणारा होता. शेवटी जे सांगितलेलं तेच झालं. शाहिद हरला आणि आलम जिंकला. आता शाहिद वाईच्या जोरावर बसलाय, कारण वाईद 2 मधल्या 2 मॅच हरलाय. आता जर वाईद हरला तर तो गाडी क्रमांक 15 ने नेट घरला जायचं. शेवटी वाईद हरला आणि शाहिद आत आला. अशा 4 टीमा सेमीफायनल साठी क्वालिफाय केली आणि सेमीफायनलचा विषय हा आयपीएल टाइप होता. पहिल्या सेमीफायनल मध्ये कोण मॅच जिंकतो तो फायनलला आणि कोण हरतो त्याला परत एकदा चान्स. आम्ही टॉपला असल्यामुळे पहिली मॅच ही आमचीच होती. तवर लगेच कॅप्टन टॉस पण जिंकला. आता म्हटलं पहिला बॅटिंग करायची. आम्ही पहिला बॅटिंग करून 62 धावा काढलो. आम्ही चान्स न घेता सेमीफायनल मध्ये पहिली मॅच जिंकून डायरेक्ट फायनलला प्रवेश केलो. आता परत एकदा आलम आणि शाहिद आमने सामने आणि परत एकदा पहिला शाहिद यांची बॅटिंग होती. शाहिद 2-3 सिक्स मारून लगेच आउट झाला आणि त्यांचा स्कोर 42 वर थांबला. शेवटी ही पण मॅच आलमच जिंकला. आता परत मॅच आलमची होती आणि ही मॅच फायनल साठी असणार आहे. आलम त्यांनी पहिला बॅटिंग करून 39 धावा काढले. त्यांची बॉलिंग एवढी चांगली होती की त्याने समोरच्या टीमला 39 धावा काढू दिली नाही. शेवटी आलम आणि मी फायनलला आलो. आम्ही पहिला बॅटिंग करून 6 ओव्हरला 77 धावा काढलो आणि ही मॅच आम्ही 10 धावांनी जिंकलो. आणि ही चमचमाती हुई ट्रॉफी हमारे हाथ आई.